खडकवासला धरणातून स्वारगेट पर्वती मार्गे जाणाऱ्या कालव्यातून दुष्काळी भागांना पाणी पुरवठा केला जातो। मात्र सध्या या कालव्याला उतरती कळा आली आहे। पर्वती जवळून जाणाऱ्या या कालव्याच्या भिंतींना तडे गेले आहेत, त्यामुळे कालवा फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। यानंतर आता कालव्याच्या कामाची चौकशी करण्याची मागणी सजग नागरी मंचाकडून केली जाते। तर कालव्यासाठी पालिकेने निधी दिला नसल्याचा आरोप देखील पालकमंत्र्यांनी केलाय। महाराष्ट्र शासनाच्या योजनेनुसार दुष्काळी भागांना पाणी पुरवठा करण्यासाठी प्रत्येक धरणातून कॅनल मार्फत पाणी पुरवलं जातं। ही योजना फार पूर्वीपासून पुण्यासह अन्य जिल्ह्यातही कार्यरत आहे। त्याचप्रमाणे खडकवासला धरणातून हडपसर दौंड इंदापूर भागात पाणी पुरवठा करण्यासाठी स्वारगेट मार्गे कॅनलची निर्मिती करण्यात आली। मात्र याच कॅनलची अवस्था सध्या दयनीय झाली आहे। याच्या भिंतीवर उगवलेल्या विविध प्रकारच्या झाडांमुळे भिंतीला तडे गेलेत, त्यामुळे पाणी गळती होऊन लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होतोय। हे वाहून जात असलेलं पाणी सरळ एका नाल्यामार्फत वाहत आहे। याच कालव्यांच्या बाजूला वसाहत असल्यामुळे जर कालवा फुटला तर मोठी जीवितहानी होऊ शकते। त्यामुळे या कालव्याची दुरुस्ती करावी व जे काम पूर्वी झालं आहे त्याची चौकशी करावी, अशी मागणी सजग नागरिक मंचाने केली आहे। नाही, कॅनलची गळती हा खरा जुना विषय आहे, कारण पुण्यापर्यंत हीपर्यंत 15-16 किलोमीटर मध्ये 1 TMC पाण्याची गळती आहे। पुढे पुण्यापासून इंदापूरपर्यंत 50% पाणी गळून जातं आणि हा अत्यंत गंभीर विषय आहे। परंतु पाटबंधारे खाता अजिबात सिरियसली घेत नाही। तात्पुरती काहीतरी डागडुजी करतं आणि परत जैसे ते परिस्थिती होते। म्हणतात त्यातनं पाणी सारखं सोडावं लागल्यामुळे दुरुस्ती करावी लागत नाही, परंतु जर ते फुटल्यानंतर कसं करणार कोणास ठाऊक। त्यामुळे किमान आता तरी आत्ता आवर्तन संपेल 8 दिवसात, आवर्तन संपल्यानंतर 1.5 महिना मिळणार आहे। तेवढ्या 1.5 महिन्यात संपूर्णपणे त्या कालव्याची दुरुस्ती करणं अत्यंत गरजेचं आहे, कारण नाहीतर तो पुण्याच्या भरवस्तीतनं जाणारा कॅनॉल आहे। याला जर गळती आहेच, तो फुटला तर मोठ्या प्रमाणात वित्त आणि जीवितहानी होऊ शकते। पर्वती जवळ कॅनॉलमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होते, मात्र त्या ठिकाणावरून कॅनॉल गेला आहे त्या ठिकाणी वस्ती असून मोठी अडचण निर्माण झाली आहे। पाणी गळती सुरू असल्यानं 1 TMC पाणी वाया जात आहे। कालव्याची पाणी गळती थांबवण्यासाठी पाटबंधारे विभागानं महापालिकेला निधी मागितला होता, मात्र पालिकेने निधी उपलब्ध करून दिला नाहीये। त्यामुळे आता राज्य सरकारकडून कालव्याची दुरुस्ती केली जाणार असल्याचं पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितलंय। महापौरांना म्हटलं होतं की तुम्ही मला त्याच्याकरता निधी द्या, पण महापौरांनी तो दिला नाही। का दिला नाही मला माहिती नाही, पण राज्य सरकारने आता नवीन निर्णय असा घेतलाय की पाणीपट्टीतली मोठी रक्कम ही कॅनॉलच्या दुरुस्तीकरता देणार आहे आणि त्यामुळे हा धोरणात्मक निर्णय झाल्यामुळे आता आम्ही त्याचा प्लॅन एस्टिमेट केला आहे। जुना बेबी कॅनॉलपासून खडकवासल्यापर्यंत, खडकवासला कॅनॉल जो पर्वतीपासून जातो तिथे जोडणी एक थोडीशी राहिली, तिथला एक झोपडपट्टीचा प्रश्न आहे, त्याची बैठक तिथल्या लोकप्रतिनिधींबरोबर घेऊ आणि दोन्हीकडची कालवा सुधारणा होईल, त्याच्यातली गळती थांबेल असा प्रयत्न भविष्य काळात करतो। त्यातनं अर्धा TMC पाणी वाचणार। पाटबंधारे विभागामार्फत सदरचा कालवा बांधला गेलाय, म्हणजे त्याचं काम झालं असे होत नसून त्याची दुरुस्ती आणि वेळोवेळी पाहणी करणं हे देखील विभागाचं काम आहे। परंतु त्यांच्याकडून हे काम होत नसल्याचं दिसून येतंय, तर दुसरीकडे पालिका ही दुरुस्तीसाठी निधी देण्यास तयार नाही। त्यामुळे कालवा फुटून एखादी घटना घडल्यावर प्रशासन जागे होणार का, असा प्रश्न विचारला जातोय। वीरेश आंदळकर, शार्प न्यूज, पुणे।